बोल घ्या आणि त्या अनुषंगानं मैदानाचा ताबा घ्या. मी पुन्हा एकदा विनंती करतो श्री अनंत मारुती म्हात्रे जिथे कुठे हॅलो. असतील त्यांनी मात्र मंचावर येण्याची कृपा करावी. श्री अनंतजी मारुती म्हात्रे या मंचावर या. तर सरसोळे संघ नाणेफेकी गोल जिंकला. क्षेत्ररक्षणाचा विचार केला असेल तर लगेच मैदानात जा, तसंच जा मैदानात, नका मागे जाऊ. चला यस थँक्यू व्हेरी मच. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. एक षटकी लढत असेल दिवा बी वर्सेस सारसोळे. फायनलचा सामना या कोपरखणे 30+ आयोजित स्पर्धेमधला शेवटचा अंतिम अगदी टोकाचा फायनलचा सामना दिवा बी वर्सेस सारसोळे 30+ संघ. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच प्लीज प्लीज. आघाडीवीर. आणि जसं या सामन्यात सुरुवात होईल या पहिल्या इनिंगसाठी या पहिल्या षटकासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय म्हणजे सहसमालोचक मराठीचे किरण म्हात्रे या पहिल्या षटकासाठी सूत्र सांभाळा. नक्कीच रवी सर, अंतिम सामना 1 ओव्हरचा सामना कोपरखणे 30+ आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेतील शेवटचा सामना अंतिम सामना पाहण्यात येतोय. सारसोले वर्सेस दिवा बी संघ. अंतिम सामना 1 षटकांचा राहील, 6 चेंडूंचा राहील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज नसीब बॉलिंग मार्कवर तयार होतोय. पहिला चेंडू राकेश, आजच्या भूमिपुत्र मैदानात चमकलेला असा हा अष्टपैलू असा खेळाडू. पहिल्या चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न बघूया. चेंडू प्रयत्न होता, सुंदर प्रयत्न. 1 धाव मूत्र पूर्ण होते. भावेश चित्त्याच्या वेगानं मात्र 2 धाव पूर्ण करतो. पायाला दुखापत असून मात्र 2 धावा बघा कसं पार केल्या. तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल राकेश व भावेश यांच्या माध्यमातून. 2 धावा आल्यात. दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने नशीब निघतोय. राकेश साठी हा चेंडू. जोरकस मारला फटका. लॉंग ऑनच्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक फील्ड करतो. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतीये की काय पाहायचंय, परंतु काय धावतोय, अडखळतो आपल्या संघासाठी. क्रॅम्प येते पाहायला, तरी मात्र 2 धावा बघा चित्त्याच्या वेगानं घेतल्यात. 4 धावा झाल्यात. 2 चेंडूमध्ये 4 धावा झाल्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पूर्ण क्रिकेटला मात्र झोकून देतो हा भावेश. पायाला क्रॅम्प आला होता, परंतु कोण म्हणेल की क्रॅम्प आला. हे क्रिकेट दिसतंय, क्रॅम्प नाहीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. काय धावतोय भावेश. 2 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्या 4. तिसरा चेंडू नसीब पुन्हा एकदा घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल होतीये. तिसरा चेंडू नसीब पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आघाडीवर आलेला राकेश. तिसरा चेंडू जोरकस मारलाय फटका. चेंडू मात्र थांबताय की सुंदर क्षेत्ररक्षण. थोडीशी फंबलिंग होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय भावेश्वर. राकेश काय रनिंग करतायत. धावसंख्या 6. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. अजून या इनिंग्स मधले शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघूया राकेश आपल्या संघाला कितपत पोहोचवतोय. चौथा चेंडू घेऊन निघाले नसीब पंचांच्या डाव्या बाजूने. राकेश साठी हा चेंडू. सुंदर फटका पुन्हा एकदा सजलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल काय, पण दुसरी धावेचा प्रयत्न होत नाहीये. भावेशला थांबवतो राकेश. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर. अजून या इनिंग्स मध्ये 2 चेंडू बाकी आहेत. 1 षटकाची ही लढत. धावसंख्या 7 बिनबाद 7. भावेश मात्र आता स्ट्राईकला येतोय. 2 चेंडूवर काय कमाल करतोय पाहायचाय. या षटकातील 5वा चेंडू नशीब घेऊन निघालाय. भावेशसाठी हा चेंडू.
थोडासा बाउन्सर पद्धत चेंडू होता. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील काय, परंतु पाहायचं आहे भावेश मात्र आज नशीब जर कोणाचं चमकला असेल तर राकेश आणि भावेश याचं. 2 धावा पूर्ण झाले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. दुहेरी व एकेरी धाव मात्र काढण्यात यश आलेलं आहे, ते म्हणजे राकेश व भावेश या आघाडीवीरांना. शेवटचा चेंडू, धावसंख्या 9. शेवटच्या चेंडूवर भावेश बघूया काय करतोय. आता मात्र जोरकस मारायचा प्रयत्न होता. धावसंख्या 9. 10 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे सारसोळे संघापुढे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. एकेरी व दुहेरी धावावर मात्र संतुष्ट ठेवावं लागलं राकेश व भावेश याला. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रवी सर, अंतिम सामना. 6 चेंडू 10 धावा. रोमांचक रोमांचक होईल हा सामना, खात्रीने सांगू शकतो. कारण 6 चेंडूत जेव्हा फायनलचा सामना खेळवायचा असतो, करायचा असतो आणि मिळवायचा असतो, तेव्हा मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र सरसुळे संघ करताना दिसेल. पण दिवा संघ, दिवा बी संघ हा ही जिकरीचा संघ आहे, त्यामुळे तो सहजासहजी हा सामना देईल असं वाटत नाहीये. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची पूर्ण चिन्ह दिसत आहे. नक्कीच रवी सर, मागच्या सामन्यामध्ये राकेश यांनी गोलंदाजी केली होती. प्रत्येक खेळाडूला मात्र त्यानं रोखून ठेवलं होतं. तोच राकेश बहुतेक पहिली ओव्हर घेऊन येईल का हे मात्र पाहायचं आहे. 10 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आपल्याकडे वेळ नाहीये. जितका अवधी जाईल तितका तुम्हाला चेंडू दिसेनासा होईल, त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आघाडीवीर लगेच या. यस, थँक्यू व्हेरी मच. चला लवकर. खरं तर ही नाईट टुर्नामेंट नाहीये. बरेचसे प्रेक्षक इथून जाताना बघत असेल, अरे वा नाईट टुर्नामेंट आहे की काय असं वाटत असेल, पण कदाचित भविष्यात नाईट टुर्नामेंट ही घडेल या प्रशिस्त विस्तीर्ण मैदानावर. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. गुरु आणि नवनाथ दोन खंदे फलंदाज या 10 धावांचा समाचार घेण्यासाठी. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. ज्या पद्धतीने नशीबनं गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने कदाचित गोलंदाजी होईल का राकेशची. आज राकेशचे दिवस मस्त चाललाय. राकेशनं आज चांगल्या खेळ्या करून दाखवल्यात, त्यामुळे त्याच्या ही जबाबदारीचा जो भार आहे तो सहजगत्या उचलेल का राकेश पुन्हा एकदा आज दिवसभरातल्या बघायचं आहे. राकेश आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अचूक टप्पा भेदक मारा करील का आणि जखडून ठेवेल गुरु आणि नवनाथला बघायचं आहे. गुरु सर्व क्षेत्ररक्षकांची थोडीशी चाचपणी करतोय. या फायनलच्या षटकातला, या फायनलच्या मॅच मधला, या फायनलच्या अंतिम क्षणातला, शेवटच्या आणि पहिल्या षटकातला या 6 चेंडूतल्या 10 धावांचा विचार विनिमय करण्यासाठी राकेश निघतोय. पहिला चेंडू घेऊन गुरुसाठी. हा चेंडू बघायचं पंचांच्याकडे सगळ्यांच्या नजरा, पण पंच तटस्थ शांत स्थिर स्तब्ध. हा चेंडू जातोय निर्धाव, डॉट बॉल. मी म्हंटल होतं किरण आज दिवस आहे राकेशचा आणि आज कदाचित दिवस तो यशस्वी करेल. 5 चेंडू आणि 10 धावा. मोठ्या फटक्याची गरज आहे, पण मोठा फटका येईल का हा प्रश्न आहे. निघतोय राकेश दुसरा चेंडू घेऊन गुरुसाठी. हा चेंडू नाही लागत. चेंडू दिसतोय की नाही हा पहिला प्रश्न. कदाचित फ्लाईटने चकवलंय बघा. चला काय गोलंदाज राकेश हा चला काय. पहिला चेंडू लेग स्टंपवर सोडला होता, पण दुसरा चेंडू लगेच ऑफ स्टंपच्या बाहेर सोडला. फ्लाईट दिली, चकला अक्षरशः गुरु निर्धाव गेला. आता 4 चेंडू आणि 10 धावा. चेंडू गतीने गेला तर मिळणं कठीण आहे. प्रेक्षकांना खास करून दिसेल की नाही माहिती नाही, पण क्षेत्ररक्षकांना दिसेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. हा चेंडू राकेशचा तिसरा, राईट आर्म ओव्हर दी स्टंप. हा चेंडू मोठा 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 अतिशय मोठा खतरनाक खतरनाक फटका. आणि या 6 धावांवर संघात झपाट्याने वेगानं अगदी बुलेट ट्रेनच्या वेगानं 6 वर पोहोचली. आता 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. बघा चेंडू खराब होता असं म्हणता येणार नाही. चेंडू चांगला होता,
पण नजर अशी काही बसली ती गुरुची की त्या पट्ट्यामध्ये जो पूर्ण ताकदीने अशी मारला होता तो सरळ भेदक गेला मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 3 चेंडू 4 धावा. बघा चेंडू वरची कडा लागले. झेल आहे अति तिथं माती. लालच बुरी बला. एकंदरीत काय तर गुरु मात्र स्वतःची खेळी संपवतोय. धावसंख्या या 4 चेंडू समाप्तीनंतर 6 वर म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 2. धावा काढायचे आहेत 4. 2-4 धावा काढायचे. 2-4 2 चेंडूने 4 धावांचं समीकरण आहे. 2 गेंदे 4 रन. दिलों की धड़कन तेज होगी. जो भी यूट्यूब पर देख रहे होंगे सरसोले के हो या फिर दीवा टीम के हो जो प्रशंसक हो वो तो तख्तकी लगाए बैठे होंगे कि क्या कुछ घट रहा है कोपर खिरना में इस भूमिपुत्र मैदान में. उन्हें तो साफ साफ दिखाई दे रहा होगा शायद, लेकिन हमें तो कुछ नहीं दिखाई दे रहा है. कहाँ गेंद जाएगी पता नहीं, लेकिन जाएगी तो दूर जाएगी अन्यथा वहीं पर रहेगी. क्या कुछ होगा. नए बल्लेबाज दीपक आ चुका है. अब अंतिम 2 गेंदों पर 4 रन की दरकार. क्या कुछ होगा कहना मुश्किल है. ये कोपर खिरना 30+ की आयोजित अंतिम मुकाबले की अंतिम कड़ी. 2 गेंदे 4 रन. निकला राकेश गेंद लेकर. ये गेंद डॉटी 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 डॉट बॉल. सीधी गेंद हल्का सा घुमाव. डॉट बॉल. गेंद नहीं दिखाई दे रही शायद. 1 चेंडू आणि चौकाराची गरज. 1 चेंडू चौकार. 1 चेंडू चौकार. जवळ जवळ दिवा बी संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. तो विजयाच्या उंबरठ्यावरून ढकलून देतील का त्यांना सरसोली संघाचा हा फलंदाज. स्ट्राइक वर उभा आहे फलंदाज. स्ट्राइक वर दीपक. 1 चेंडू 1 चौकार. आणि ही धगधग धगधग हृदयाची स्पंदन आहेत ही राकेशच्या. हृदयाचे ठोके आहेत ह्या दीपकच्या. 1 चेंडू 1 चौकार. हा निघणार आहे रॉकी चेंडू घेऊन दीपक साठी. धगधग 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 धगधग. हा चेंडू फटकावलाय फटकावलाय. गेला 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 गेला. व्हाट अ विन यार. इसे कहते क्रिकेट का रोमांच. जीत हार ये अलग बात, लेकिन क्या मुकाबला हुआ भाई. वाह भाई वाह. किसी ने हार नहीं मानी और जो जीतता है वही सिकंदर होता है. यहाँ पर खूप खूप अभिनंदन सरसोळे संघ.